मंत्री गिरीश महाजनांकडून नाशिक शहरातील रस्त्यांची आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांची पाहणी करण्यात आली। मखमलाबाद परिसरात मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत ही पाहणी करण्यात आली। खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता। चालू आहे ही बंद केलेली आहे। आपण बघतात बाजूने सगळं ट्रॅफिक सुरू आहे, पण या छोट्या रस्त्यावरून डबल ट्रॅफिक इकडे तिकडे जाताना त्रास होतोय। बाजूला खोदकाम झालं युटिलिटीचं, त्यामुळे त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। मला वाटतं म्हणून हे काम लवकर पूर्ण करून इकडे ट्रॅफिक सुरू झालं की पुन्हा आम्हाला ते काम त्या ठिकाणी सुरू करायचं आहे आणि त्यामुळे थोडा होतो आहे। हे नक्की आहे 4-5 महिन्यामध्ये 4 लोकांचे ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत खड्ड्यामुळे। पण आता ते खड्डे बुजवण्याचे आदेश काल परवा आपण बैठकीत बदलले की अगदी 8 दिवसांमध्ये सगळे ठेकेदारांना बोलवलं, सगळे त्या ठिकाणी आता रस्ते बुजवायच्या कामाला लागलेले आहेत। इथे तेच काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून मी पाहणी करायला महापौर आहे, आम्ही सगळे नगरसेवक आहेत, सगळे या ठिकाणी आलेलो आहोत। खरं आपण 3 दिवस नाशिकमध्ये आहात, 2 दिवस आपण बैठका घेतल्या, महापालिकेत बैठक झाली, कुंभ प्राधिकरणाला का विचारले, त्यानंतर कुठेतरी प्रत्यक्षामध्ये आपल्याला आता कामांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। सततधार पाऊसही सुरू आहे, खरं म्हणजे पाऊस थांबतच नाही। थोडाफार आत्ताच 10 मिनिट सगळ्या या पावसामध्ये पडत्या पावसात सुद्धा खड्डे बुजवण्याच्या संदर्भामध्ये आता एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे डांबराच्या संदर्भात, ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि आता या 8 दिवसामध्ये तुम्हाला कुठे खड्डा दिसणार नाही अशी व्यवस्था नाशिककरांसाठी आम्ही या ठिकाणी करतोय। मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 25-30 वर्ष 40 वर्ष कुठे खड्डा पडणार नाही नाशिकला एका रस्त्यावर, याची ग्वाही सुद्धा आम्ही या ठिकाणी। भाऊ, खरं तर नाशिक शहरामध्ये जे काही खड्डे झाले ते एमएनजेलमुळे आपण काल देखील कुंभ प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक घेतली, त्या ठिकाणी एमएनजेलचे अधिकारी होते, त्यामुळे आपण फोनवरून सगळे रस्ते त्यांच्यामुळे सगळ्या रस्त्यावर त्यांच्यामुळे खड्डे पडतात असं नाहीये। आता या सगळ्या युटिलिटी टाकायचं काम चाललेलं आहे। आता याच्यामध्ये 8-9 प्रकारच्या युटिलिटी आहेत, म्हणजे फायबर केबल त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था आम्ही करतोय, वॉटर सप्लायचे पाईपलाईन घालून चाललेले आहेत, त्याच्यामध्ये एमएनजीएलची लाईन पण त्या ठिकाणी आहेत। 8-9 प्रकारचे आहेत। आम्हाला कॅमेरे लावायचे 4,500 कॅमेरे आम्ही बसवत आहेत, त्यासाठी आम्हाला केबल लागणार आहे, ती सुद्धा खालून चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यामुळे सगळं होतं असं नाही। पण त्यांचं काय झालेलं आहे, त्यांना इन्स्ट्रक्शन असतात, ते सगळे नियमाच्या बाहेर, कारण प्रत्येकाला गॅस कनेक्शन द्यायचं आहे आणि हे होत असताना आम्ही काय सांगितलं की काम सुरू असताना तुम्ही तुमची लाईन टाकून घ्या। ते काय करतात, आमचं रस्त्याचं काम झालं की लगेच खोदायला सुरुवात करतात, म्हणजे आम्ही काम करतो आणि